Hello guys, this is Shahbaz Sheikh. Currently I am working as a nursing tutor at शिवा Institute of Nursing, उमरगा, डिस्ट्रिक्ट धाराशिव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी एस सी नर्सिंग म्हणजे काय, बी एस सी नर्सिंगची पात्रता, बी एस सी नर्सिंग कोर्स हा किती वर्षाचे व त्याचे महत्त्व काय आहेत आपण या व्हिडिओमार्फत आज बघणार आहोत. तर बी एस सी नर्सिंग हा एक प्रोफेशनल कोर्स असून याचे कालावधी 4 वर्ष आहे. कालावधी 4 वर्ष असून त्याची इलिजिबिलिटी किंवा पात्रता ही 12th विथ सायन्स असे आहे. तर तुम्हाला बी एस सी नर्सिंग जर करायचे आहे तर तुम्हाला 12th पास होणे गरजेचे आहे विथ सायन्स. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे हे की तुम्हाला ह्या कोर्समध्ये येण्यासाठी किंवा ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण एक्झाम क्रॅक करावी लागते. त्या एक्झामचं नाव आहे महाराष्ट्र CET नर्सिंग. तर ही एक्झाम महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंडक्ट करते ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ह्या क्षेत्रामध्ये यायचे आहेत त्यासाठी. तर ह्या एक्झामला अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला किमान ह्या एक्झाममध्ये 45 गुणापेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे आहे. तर 45 गुणापेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना येतात त्यांचा ॲडमिशन ह्या प्रोफेशनमध्ये होऊ शकतो. तर हे होते बी एस सी नर्सिंगचा ड्युरेशन म्हणजे कालावधी व तिची पात्रता व बी एस सी नर्सिंग करण्यासाठी कोणती एक्झाम क्रॅक करावी लागते आणि त्याला लागणारे गुण. यानंतर आपण पाहणार आहोत स्कोप किंवा बी एस सी नर्सिंगचे महत्त्वे. तर साधारणतः बी एस सी नर्सिंग हा 4 वर्षाचा कोर्स केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्याला ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करता येते. तर ह्या कोर्सचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपला बी एस सी नर्सिंग हा कोर्स कंप्लीट होतो तेव्हा त्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करता येते. त्यानंतर आपल्याला ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ज्याला आपण CHO असे म्हणतो. तर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे मराठीमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, ज्यामध्ये आपल्याला विलेज लेवलला ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करता येते. त्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला परदेशी म्हणजे ॲब्रॉडमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह सॅलरीज आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड त्यामध्येही नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करता येते. ह्या व्यतिरिक्त आपल्याला क्रूज नर्स ज्यांना शिपयार्डमध्ये काम करायचे आहेत, त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, तर इथंही आपल्याला ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करता येते. तर हे झाला स्कोप किंवा महत्त्वे बी एस सी नर्सिंगचे. तर त्यानंतर मी आपल्याला माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे की मी बी एस सी नर्सिंग का केली. तर साधारणतः 2019मध्ये मी बी एस सी नर्सिंग ह्या प्रोफेशनसाठी एलिजिबल झालो. तर ह्या कोर्सला ॲडमिशन घेण्याचा मेन रिझन म्हणजे मला माझे करिअर मेडिकल प्रोफेशनमध्येच करायचे होते. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही ऑप्शनही नव्हता. तर बी एस सी नर्सिंग घेण्याचे रिझन हे होते की हा एक नोबेल प्रोफेशन आहे. बी एस सी नर्सिंग हा एक नोबेल प्रोफेशन आहे ज्यामध्ये आपल्याला खूप करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. साधारणतः जर सांगायचं झालं, ज्या दिवशी तुमचा बी एस सी नर्सिंगचा शेवटचा दिवस असेल किंवा तुम्ही जेव्हा पास आऊट होता त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आपल्याला जॉब लागू शकते. तर हा एक महत्त्वपूर्ण प्रोफेशन असून आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरासाठी जे करिअर तुम्हाला वाटतं की बाबा आपल्याला आपल्या घरासाठी काय करायचं आहे किंवा लवकर आपल्याला जर जॉब करायचे आहे, घरी पैसे पुरवायचे आहेत किंवा तुमचे काही स्वप्न आहेत, तर तुम्ही हा कोर्स थ्रू ते तुमचे ड्रीम्स जे तुमचे स्वप्न आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकता. तर हे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे आपल्या सर्वांना की आपण नर्सिंग का केली पाहिजे. कारण हा एक ब्रॉड करिअर ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही जिथं कुठे जाल तुम्हाला तिथं त्याच्या नोकरीच्या संधी किंवा तुमचे जे ड्रीम्स आहेत त्याला पार पाडण्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर बी एस सी नर्सिंग ह्या कोर्ससाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे तुम्हाला मी सांगितलं महाराष्ट्र CET नर्सिंग त्याचे रजिस्ट्रेशन आता चालू झालेले आहेत. तर
त्याची एक्झामची डेट ते सगळे टेंटेटिव्ह डेट आलेलीच आहे. तर आपण लवकरात लवकर महाराष्ट्र CET नर्सिंग ही एंट्रन्स एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करून आपला ॲडमिशन लवकरात लवकर करावे अशी विनंती. थँक्यू.